सकल मराठा मोहोळ तालुक्याची सर्व टीम मोहोळ पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। आमच्या पेनूर येथील एका सावंत नावाच्या युवकाला तुमच्यावर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या अनुषंगानं तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि तुम्ही पोलीस स्टेशनला या अशा प्रकारचं त्या ठिकाणी निरोप एका तिराईत व्यक्तीमार्फत त्या ठिकाणी दिलेला होता। परंतु ज्यावेळेस या ठिकाणी आम्ही आलो त्यावेळेस ज्यांनी फोन केला होता ते म्हणतायत तपास एका दुसऱ्या कॉन्स्टेबल साहेबांकडे आहे। ते कॉन्स्टेबल साहेब म्हणतायत की मी परगावी आहे आणि त्यांनी आम्ही PI साहेबांशी बोललो। PI साहेब एका महत्त्वाच्या मीटिंग निमित्त मराठा आरक्षणाच्या जिल्ह्याच्या ठिकाणी गेलेले आहेत। परंतु माझं पोलीस प्रशासनाला यातून एकच विनंती माझं आव्हान आहे की 75 वर्षांच्या अथक प्रयत्नातनं आमचा हा संघर्ष, आमचा आरक्षणाचा लढा हा अंतिम टप्प्यात आलेला आहे। अशा वेळेस मराठा समाजानं कायम शांततेच्या मार्गानं आणि सनदशीर संविधानिक पद्धतीनं आंदोलन केलेलं आहे। आम्ही कुठंही चुकीचा प्रकार घडू दिलेला नाही आजपर्यंत, आणि इथून पुढेही घडू देणार नाही अशा पद्धतीनं आम्ही सतत प्रयत्न करतोय। आजपर्यंत आम्ही ते प्रयत्न यशस्वी करून दाखवले। अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातल्या युवकांना त्या ठिकाणी भीती दाखवून त्यांच्यावर दबाव आणून जर हे आरक्षणाचं आंदोलन मोडून काढण्याचा जर प्रयत्न होणार असेल तर मराठा समाज कदापि शांततेत बसणार नाही। जे तुमची कायदेशीर प्रक्रिया असेल त्या प्रक्रियेच्या संदर्भात पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई जरूर करावी। परंतु जी लोक आंदोलनातही नव्हती, जी आंदोलनात आम्ही सगळी समन्वय समितीची व्यक्ती समोर आहोत, त्यांना कोणतीही कल्पना न देता, आमचे कुठेही उल्लेख न करता अशा ग्रामीण भागातल्या तरुणांवर दबाव आणून आंदोलन मोडण्याचा प्रयत्न होणार असेल तर मराठा समाज शांततेत बसणार नाही। याचं उत्तर पोलीस प्रशासनाला द्यावं लागेल आणि इथून पुढे पोलीस प्रशासनानं अशा प्रकारचे खोटे गुन्हे किंवा गुन्हा दाखल असल्याचं खोटं सांगून कोणत्याही मराठा युवकाला, युवतीला, ज्येष्ठांना बोलावून धमक्या देऊ नये, अगर घाबरवू नये, ही एकमेव विनंतीचं आव्हान या पोलीस प्रशासनाला आज या ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात येतं।